श्री गणरायास वंदन करून सर्व गणेश भक्तांचे स्वागत करीत आहेत. आई तुळजा भवानीला नमन करून अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आई साहेब, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही सादर करीत आहोत श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची जीवनगाथा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. संत ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म सन 1275 रोजी आपेगाव पैठण या ठिकाणी झाला. ज्ञानेश्वर माऊली हे 13व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत. हे विश्वची माझे घर असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची ही कथा. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि येथूनच सुरू झाली ज्ञानेश्वर माऊलींची जीवनगाथा. ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठलपंत, आई रुक्मिणीबाई त्यांनी संन्याश्रम सोडून गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यामुळे धर्मशास्त्रज्ञानी आणि समाजाने त्यांना बहिष्कृत केले. विठ्ठलपंतांच्या मुलांवर कोणतेही धार्मिक संस्कार झाले नव्हते. मुलांवरती धार्मिक संस्कार व्हावे आणि समाजाने त्यांना स्वीकारावे यासाठी विठ्ठलपंतांनी ब्रह्मवृंदांकडे याचना केली. पण ब्रह्मवृंदांनी विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त शिक्षा केली. ही शिक्षा त्यांनी घेतली तरीही त्यांच्या मुलांना शुद्धीपत्र मिळाले नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई ही पैठणच्या धर्मपीठाकडे शुद्धीपत्र आणावयास गेली. तेथेही त्यांना भ्रष्ट ठरवण्यात आले. त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तुमच्या माझ्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एकच आहे. त्यावर पैठणचे ब्राह्मण पंडित म्हणाले, सिद्ध करून दाखवतोस का रे आळंदीच्या पोरा? 4 पोथा पुराणा वाचून पोपटपंची करणे फार सोपं असतं. आता तो बाहेर जात असणारा रेडा आणि तू दोघेही समान आहेस ना? तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय अशक्य आहे? धर्मपंडितांच्या हिनवण्यावरून संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वराचे चराचरात असणारे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेद म्हणू लागले. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्यू मोक्षी यमामृता. आणि रेडा चक्क वेद बोलू लागला. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षी यमामृतात्. तरीही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना शुद्धीपत्र मिळाले नाही. ज्ञानेश्वरांची कीर्ती गावोगावी पोचत होती, तरी समाजाने त्यांना पूर्णपणे स्वीकारले नाही. एके दिवशी ज्ञानेश्वर माऊली मुक्ताईला म्हणाले, काय ग मुक्ते, अशी उदास होऊन का बसलीयस? त्यावर मुक्ताई म्हणाल्या, निवृत्ती दादांनी कधी नव्हे ते मांडे खायची इच्छा केली आणि मी ती देखील त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही. विसोबा काकांनी मला फुटके खापर देखील मिळू दिले नाही, हाकलवून लावले. भिकाऱ्यांना मांड्याचे कसले डोहाळे म्हणून अपमान केला. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, इतकंच ना, तू तयारी कर, आपण करू मांडे. मुक्ताई म्हणाल्या,
अरे पण कसे मांडे भाजायचे? ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, तू तयारी तर कर. आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुडघ्यांवरती खाली बसले आणि पाहतो तर काय, त्यांची पाठ लाल भडक, अगदी तवा जसा लाल होतो तशी झाली होती. आणि त्यावरती मुक्ताईने मांडे भाजले. निवृत्तीनाथ म्हणाले, मुक्ते, मांडे अतिशय रुचकर झालेत. मुक्ताई म्हणाल्या, एवढा छान तवा मिळालाय म्हणून तर हे इतके रुचकर आहेत. त्यावर खिडकीमधून लपून बघत असणारे विसोबा काका हे त्यांच्या सोबत असणाऱ्या शास्त्री बुवांना म्हणाले, हे मी काय बघतोय, मुक्ता चक्क ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजतीये. खरोखरच हे चमत्कारिक आहे. लोक म्हणतात तशी ही मुले अवतारीच आहेत. त्याच काळात नारायण गावी चांगदेव महाराज हे अनेक सिद्धी प्राप्त केलेले योगी होते. 1400 वर्ष योग साधना आणि सिद्धी प्राप्त करूनही ते समाधानी नव्हते. लोकांच्या तोंडून त्यांना संत ज्ञानेश्वर यांची ख्याती ऐकायला आली. इतक्या कमी वयाच्या मुलाला समाजाकडून एवढी ख्याती कशी मिळतीये, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. त्यांना ज्ञानेश्वरांप्रती मत्सर वाटायला लागला. एक दिवशी चांगदेवांना कुणी सांगितले की अलकापुरी येथे कोणी ज्ञानेश्वर म्हणून थोर व्यक्ती राहते. त्यांनी पैठणला रेड्यामुखी वेद वदवला. त्यांची बहीण मुक्ताई यांनी पाठीवरती मांडे भाजले, असे चमत्कार केले आहेत. त्यावेळी त्यांची कीर्ती ऐकून त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्याचे ठरवले. परंतु जेव्हा त्यांनी पत्र लेखनाला सुरुवात केली तेव्हा पत्राची सुरुवात कशाने करावी हेच त्यांना सुचत नव्हते. ज्ञानेश्वरांना चिरंजीव म्हणावे की तीर्थरूप? कारण जर चिरंजीव म्हणावे तर विधानात्मक ज्ञान त्यांच्या तोंडून निघत आहे, आणि तीर्थरूप म्हणावे तर तो वयाने खूप लहान आहे. शेवटी चांगदेवांनी कोरे पत्र ज्ञानेश्वरांना पाठवून दिले. ते पत्र संत ज्ञानेश्वरांच्या बहिणी मुक्ताबाई यांच्या हातात आले. पत्राला पाहून मुक्ताबाई म्हणाल्या, 1400 वर्ष जगूनही चांगदेव अजून पण कोराच आहे. चांगदेवाच्या या पत्राला उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी 65 ओव्या लिहून पाठवल्या. ते पत्र वाचून चांगदेव संतापले आणि म्हणाले, हा बालक स्वतःला ब्रह्मदेव समजू लागलाय. निरोप धाडा त्या आळंदीकरांना. त्यांना म्हणावं, आम्ही त्या पोरट्याला भेटायला स्वतः समक्ष येतोय. ही बातमी विसोबा काकांनी ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्ती महाराज यांना सांगितली की चांगदेव आपल्या भेटीला येत आहेत. हातामध्ये साप आहे, वाघावरती आरूढ झालेले आहेत. न भूतो ना भविष्यती अशी मोठी मिरवणूक आहे. हे ऐकून सोपान महाराज आणि मुक्ताई म्हणतात, दादा चांगदेव आलेत, ते वाघावरून आलेत, आपण त्यांना कसे सामोरे जायचे? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्यांचे जीवितावरती राज्य आहे, आपण या भिंतीलाच विनंती करू. चल गबय, आम्हाला घेऊन चल. आणि पाहतो तर काय, साक्षात भिंत चालू लागली. ज्ञानेश्वर माऊली भिंतीवरून येत असल्याचे पाहूनच चांगदेव आपला अहंकार त्यागून ज्ञानेश्वरांना शरण आले. अशा प्रकारे एक ना अनेक चमत्कार ज्ञानेश्वर माऊलींनी घडवून आणले. आणि शेवटी त्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी 1296 मध्ये कार्तिकेच्या शेवटच्या दिवशी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली. विवेकाचे वस्त्र, वेदनेचे रत्न, विश्व कल्याणाचे ध्येय मस्तकी बांधले. त्यागाचे वस्त्र अंगी शोभिले. मायेच्या सुमनांनी आज विश्वाचे माऊली शोभिले. विश्वशांतीचे दान देऊनी, भाळी नाम लेऊनी, अनंतात विलीन होण्यात निघाले ज्ञानेश्वर माऊली. विश्वाचे ते अर्थ
जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली.